न्यायालयान गठीत केलेली केंद्रीय उच्चाधिकार समिती जी आसा त्याचे अध्यक्ष गोयल आणि सुनील लिंबये हे जे सदस्य आसा ते दोघूय जाण आमचे जे म्हणणे आसा ते तेंच्यांनी आयकून घेतले आणि आम्ही तांकां दाखवून दिल्लेले आसा की गोंयान कशा पद्दतीन वाघ जे आसा पट्टेरी त्यांचे अधिवास आसा तो असुरक्षीत आसा। 2009 जेन्ना पयलो वाघ मारलो गेलो आणि त्याच्या उपरांत 2019 4 वाघ मारले गेले। एकूण 10 वर्षाच्या कालखंडात आमच्या कडेन 5 वाघ मारले म्हणजे आमकां कळटा की गोंयान कितले वाघ आसा ते। आणि 2022 जो अहवाल आमच्या देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्यानी जाहीर केल्लो त्याच्यानुसार आमच्या ह्या वाठारांत 5 वाघ आसा। म्हादई, खोतीगांव आणि मोले राष्ट्रीय उद्यान आणि अभयारण्य हे जे पुराय 4 वाठार जे आसा हे 4 वाठारूच आमी मागता की त्यांचो आस्पाव जावपाचो गोवा टायगर रिझर्वान। आणि गोवा टायगर रिझर्व जालो जाल्यार तो फायदो जो आसा तो समस्त स्थानिक लोकांक जातालो। त्याच बरोबर आमची जे म्हादयचे प्रकरण आसा त्या प्रकरणात सुद्धा न्याय मेळपा खातीर आमकां ही एकंदर व्याघ्र राखीव क्षेत्र जे आसा त्याचो उपयोग जातालो। कारण व्याघ्र राखीव क्षेत्राच्या माध्यमांतल्यान गोंयचे जे कॅचमेंट एरिया आसा नद्यांच्यो तेंचें रक्षण जातालें आणि आमची न्हंय जी आसा मांडवी आसूं, जुवारी आसूं, तळपण आसूं, गालजीबाग आसूं ह्या सगळ्या न्हंयचें अस्तित्व जे आसा हें सुरक्षीत उरतालें आणि ताका लागून गोंयांत राखीव व्याघ्र क्षेत्र आसप गरजेचें आसा। सो भाई तुम्ही आता म्हणलं म्हणजे आता वायल्ड लायफ सेंच्युरी जो आसा पळय एकदा टायगर रिझर्व डिक्लेअर जाले काय तेंकां थंयसरल्यान काडचे बीन पडटले? अजिबात ना। कारण आता जो आम्ही आंकडो जर तुम्ही कॅल्क्युलेशन करशात जाल्यार तितूंतल्यान स्पश्ट जाता। म्हणजे एकूच उदाहरण दिता की सत्तरी तालुक्यात वांयगणी म्हणून गांव आसा। ह्या वांयगणी गांवांत जी 6 घरां तेंच्यांनी नोंद आसा त्या घरांतले केवळ एका घरान आम्ही जेन्ना त्या वाठारांत हालींच सर्वेक्षण कंडक्ट केले तेन्ना आमच्या लक्षात येयलें की केवळ 4 लोक थंय रावतात। त्या शिवाय कडवळ जे आसा कडवळ हांगासर 2 घरां आसा आणि त्या 2 घरांनी कमी लोक रावतात आणि बाकी पुराय वाठार जो कोर एरियान येता थंय अजिबात लोकसंख्या ना। फक्त प्रश्न आसा तो आमच्या काजरे धाट आणि बोंदिराचो लोकांचो। आता तो जो आसा त्या लोकांचे पुनर्वसन जे आसा हे करपा खातीर आमी सरकारा कडेन विनंती करताले आणि एकंदर व्याघ्र राखीव क्षेत्र जी यंत्रणा आसा तेंच्या कडेन आमी विनंती करताले की तेंचे योग्य प्रकारे पुनर्वसन करपाचें। आता त्या लोकांक नॅशनल टायगर कन्झर्वेशन ऑथॉरिटीचे नियम आसा त्यानुसार जर आमी पळयले जाल्यार तांकां जाय जाल्यार थंय रावपाक मेळटा किंवा तेंचे पुनर्वसन तांकां करपाक जर जाय दुसरे कडेन रावपाक जर जाय जाल्यार तेच्या खातीर तांकां योग्य नुकसान भरपाई जी आसा ती टायगर ऑथॉरिटी जी आसा ती तांकां दितली। हेतून मातूय दुबाव ना कित्याक देशभर तशा प्रकारची प्रक्रिया सुरू आसा। आणि आमच्या देगेक जे काळी टायगर रिझर्व आसात म्हणजे आमच्या करंजोळ गांव आसा त्या करंजोळ गांवाच्या देगेकूच जी सीमा लागता ती कृष्णापूरची सीमा लागता। तर कृष्णापूरच्या थंयसर जे तळेवाडी म्हणून जे आसा त्या तळेवाडीच्या लोकांचे आता स्थलांतर जाल्लेले आसा आणि प्रत्येकाक तेंच्यांनी लाखो रुपया जे आसा ते दिल्लेले आसा। सो भाई फक्त बंदीर आणि काजरेधाड हे दोनच वाडे इफेक्ट जातले आणि करंजोळ करंजोळ गांव सुल्ला गांव हे बी जे सांगता तसे कांयच तेंचेर परिणाम जावचो ना। कारण सुल्ला गांवाचो जर आमी एकंदर पळयत जाल्यार इतकें स्पश्ट जाता की सुल्ला गांवांतले जे जंगल क्षेत्र आसा तेच व्याघ्र राखीव क्षेत्रान येता। बाकी गांव जो आसा जाका आमी गांवठण म्हणटा तो पुराय त्याच्या एरियाच्या भायर आसा। सो तो क्लेम जे करता लागता लोकांक काडपाक बीन जाय तो सगळें रॉंग। हे क्लेम जे करता न्हू सरकार त्या सरकारान स्वताचे जे वन खातें आसा त्या वन खात्यांची आंकडेवारी दिल्या न्हू आणि आम्ही जे कॅल्क्युलेशन केला ते 1264 घरां आसा आणि 2 इतकी जेन्ना घरां आसा तेन्ना आमी कशा रितीन जर कॅल्क्युलेशन केलें जाल्यार तो आंकडो जो आसा तो 6000च्या वयर वचना। म्हणून जे सरकार 1 लाख सांगता ते पुराय तरेचे चुकीचे आसा। आणि ह्याच्या पयलीं कारापुरकर समिती आसा तेंच्यांनी सरकारान नेमलेली तेंच्यांनी जी आंकडेवारी दिल्ली आसा ती ह्याच्यात अर्दी आसा। ही सगळी जी आसा ती सनसनाटी निर्माण करपाचे हे कारस्थान आसा। ही घरां आसा ती बाई खंय पडटा? बफर झोनान पडटा काय कोर झोनान पडटा? ही जी काय घरां आसा ती कोर झोनान पडटा, थोडी घरां आसा ती आणि थोडी बफर झोनान पडटा। सो आता कोर झोनान जी घरां पडटा तेंचे स्थलांतर करचें पडटा? तेंचे स्थलांतर तांकां एकंदर आता कशें आसा न्हू ते पुनर्रचना तेची जावपाक शकता एकंदर जे व्याघ्र राखीव क्षेत्र आसा ते आणि त्यानुसार अंतिम निर्णय जातलो आणि अंतिम निर्णय जावन जर तांकां दिसले की हे खरोखर व्याघ्र क्षेत्रानूच येता
वाघाचो मुवमेंट ज्या वाठारान आसा थंयच हे लोक रावता जर आसा जाल्यार तेंचे स्थलांतर करचें पडटा. सो एज अ एक्सपर्ट म्हणून तुम्ही जो अभ्यास केला तितून तुमकां अशी कितली घरां दिसता की ज्यांचे पुनर्वसन जावपा जाय, बाकीची वगळपा शकता अशी? हय, आतां म्हाज्या अभ्यासानुसार वांयगिणी जी आसा किंवा कडवळ आसा, झाडांनी आसा, पेंड्राल आसा, हांगासलेच स्थलांतर करचें पडटलें. बाकीचे जे स्थलांतर करपाची कांय गरज ना, कारण आमी जर काजरे धाड पळयत आनी दुसरे बोंदीर पळयत जाल्यार बोंदिरा बी व्हडलेशो टायगर मुवमेंट ना. कॅमेरा ट्रॅप जे टायगर जाल्लेले आसा पुराय गोंयांत ते पुराय ह्या सगळ्या लोकवस्तीच्या भायर आसा. भायर आसा. हय. येस. पूण तुमचो व्यू पॉयंट कितें आसा? टायगर जावचें ना? सगळें बरें, लोकांनी आप जे पळय आसा ते आनी बरें आसा आनी आमचो प्रश्न जावना. सो टायगर रिजर्व नाका. बट जे ग्रीन एक्टिविस्ट आहा ते म्हणटा की टायगर रिझर्व करपा सारको काय व्हडलो प्रश्न ना, आणि जर तो केलो जाल्यार म्हादईच्या खातीर तो बऱ्याक पडटलो एक बाजू म्हणटा ते. सो ताजेर तुमचें कितें ओपिनियन? त्या खातीर हो विशय नासलो. आमचो विशय कितें विचारता, प्रत्येक कॉन्स्टिट्युएन्सीवर त्या त्या रिजनच्या लोकांचे मत जाणून घेवपाक. आतां तुवें पळय सांगितलं तो विशय आसा तो वेगळो, म्हणजे टायगर रिजर्व केल्या घेवपा बरें पडटलें बेटर तशें आमी मेन मिशन घेतल्यार बरें आसता. तशें जायना, द्वेस आसले प्रमाणे ताका तें वचत दिता. ना पूण तुमी क्लियरिटी सांगा न्हू बाबा, जाय वो नाका. सावड्या नाका रे. हा, सावड्या नाका. बट तुमकां कितलो टायम, सफिशियंट टायम दिलो तुमकां?